आपण पाहत आहात जनतेचा खरा आवाज विजय वार्ता न्यूज. मारवांचा आणि आमचा खूप जवळचा संबंध आला. ते माझ्या वडिलांचे सहकारी होते. ते माझे मित्र आणि मैत्रीण अन्नू आणि संजय यांचे पप्पा होते. मिसेस मारवा या माझ्या आईच्या खूप जवळच्या दोघी चांगल्या मैत्रिणी होत्या. त्या काळात त्यांनी आपल्या औरंगाबादमधले सगळे मॅटिनी पिक्चर बघितले असतील याची मला खात्री आहे. बरोबर. तर मी ज्या आज तुम्ही सगळे इथे जमलेले आहात, मंगळवारी सकाळी 10 वाजता जेव्हा एवढी गर्दी होते तेव्हा हे सगळे डॉक्टर मारवांचे निस्सीम चाहते आहेत, याबद्दल काहीच शंका उरत नाही. तर डॉक्टर मारवांच्या मी ज्या आठवणी सांगणार आहे त्या काही मी स्वतः अनुभवल्या आहेत आणि काही माझ्या वडिलांनी सांगितलेल्या आहेत. काही त्यांच्या स्टुडंट्सनी सांगितले आहेत की जे आमच्या घरी नेहमी यायचे. त्याच्यावरनं एक गोष्ट लक्षात येते की ते खूपच एक चतुरस्त्र असं व्यक्तिमत्व होतं. त्या काळामध्ये म्हणजे 1956ला मेडिकल कॉलेज सुरू झालं. त्या काळात जे लोक आले ते सगळे बाहेरून आले, कारण इथे काहीच नव्हतं. त्या काळात डॉक्टर बन्सल, डॉक्टर के.डी. शर्मा, डॉक्टर मारवा हे लोक कलकत्त्याहून आले. ह्यांचं शिक्षण कलकत्त्याला झालं. डॉक्टर आर.डी. लेले, डॉक्टर सैनानी हे लोक मुंबईहून आले. माझे वडील आणि बरेच लोक पुण्याहून आले. नागपूरहून येणाऱ्यांमध्येही बरेच लोक होते. डॉक्टर मिसेस साठे, डॉक्टर मित्रा, डॉक्टर मोगावकर. तर अशा सगळ्या बाजूनी सगळ्या दिशांमधून औरंगाबादमध्ये लोक आले. तर त्यावेळी मी जसं सांगितलं की डॉक्टर मारवांचा आणि आमचा शेजारी म्हणून खूप वर्ष संबंध आला. त्यांच्या 2-3 काही त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू सांगायचे म्हणजे त्यांची खूप तरल विनोद बुद्धी. ते माझे वडील एक त्यांची गोष्ट सांगतात की त्यांचं जेव्हा लग्न झालं तेव्हा त्यांच्या माहेरचे लोक म्हणजे बाहेरचे लोक नाही, त्यांच्या पत्नीकडचे लोक ते म्हणाले ते इतके रडत होते की ते थांबेच ना. शेवटी म्हणे मी गेलो तिथे आणि त्यांना सांगितलं की माझ्यामुळे तुम्हाला एवढा त्रास होत असेल तर तुम्ही हिला ठेवून घ्या. तर ते म्हणे वातावरण इतकं चटकन निवळलं तिथलं आणि सगळं एकदम वातावरण बदलूनच गेलं. तर हा किस्सा मी कधीच विसरणार नाही. माझ्या वडिलांनी सांगितलेला आणि डॉक्टर मारवांच्या बाबतीत घडलेला. दुसरं त्यांच्या कारबद्दल आता बऱ्याच लोकांनी सांगितलं. ते कार चालवायचे. त्यांना जुन्या कार, त्यांची कार जुनी होती ती सगळीकडे सगळे आवाज करायची, बरीच हॉर्न सोडून सगळे आवाज यायचे असं आत्ताच कुणीतरी सांगितलं. तर ते स्वतः डॉक्टर मारवा एक किस्सा सांगायचे हसून हसून नेहमी. ते एकदा त्यांच्या गाडीने गुलमंडीकडे चालले होते आणि रस्त्यात त्यांना डॉक्टर गुणाळे आणि डॉक्टर प्रसादराव भेटले. तर ते मारवा सर त्यांना म्हणाले की तुम्हाला लिफ्ट देऊ का? तर ते म्हणाले नको सर, आम्ही घाईत आहोत. तर हा किस्सा मारवा सर खूप हसून हसून सांगायचे आणि ही त्यांची विनोद बुद्धी होती. दुसरी त्यांचा एक व्यक्तिमत्वाचा एक महत्वाचा पैलू होता म्हणजे ते त्यांचं ठकाव उद्धटाशी उद्धट असं रामदासी बाणा होता. आत्ताच लोक बोलले त्याच्याबद्दल. तर एकदा एक मंत्री त्यांच्या ओपीडीमध्ये आले. हे म्हणजे वडिलांनी सांगितलं मला आणि ते तपासायला सांगितलं. त्यांनी ते खादीचे कपडे घालून वगैरे आले होते. त्यांनी त्यांना शर्ट काढायला सांगितलं. आतमध्ये पाहिलं अंडरवेअर बनियन मेड इन इंग्लंड. तर म्हणले वाह साहब, ऊपर से खद्दर नीचे से मेड इन इंग्लंड. असं डायरेक्ट त्याला बोलून त्यांनी खूपच खजील करून टाकलं. आता अशा पद्धतीचं इंटरॅक्शन आज तुम्ही इमॅजिन नाही करू शकत, पण त्या काळात तेवढ्या वकूफ असलेले हे लोक होते आणि ते या गोष्टी बोलू शकायचे. एक अगदी लहानपणची मी आठवण सांगतो. माझा लहान भाऊ होता. तो 5-6 वर्षाचा असेल. आम्ही कॉलनीमध्ये ते खेळत होते सगळे. तर तो शिवाजी खेळ खेळत होते.
तर माझ्या भावानी मारवा, डॉक्टर मारवा त्यांच्या गॅलरीमध्ये उभं राहून संध्याकाळी चहा पित होते. तर माझा भाऊ एकदम खेळता खेळता त्याच्या मित्रांना म्हणाला, अरे तो शिवाजी होता त्या खेळात, अरे जरा टाईम प्लीज, शिवाजीला शू आली. तर डॉक्टर मारवाने त्याचं इतकं हसू आलं प्रचंड की ते माझ्या वडिलांना ते सांगायला आले. आणि नंतर माझा भाऊ 50 वर्षाचा होईपर्यंत त्याला भेटल्यानंतर ते त्याची आठवण करून द्यायचे. तर मारवा जेव्हा आजारी होते तेव्हा माझा भाऊ त्यांना नागपूरला भेटायला गेला, तेव्हा त्यांनी पाहून म्हणाले, क्यों शिवाजी कैसे हो. तर ही त्यांची मेमरी होती आणि ही त्यांची विनोद बुद्धी होती. आत्ताच सांगितल्याप्रमाणे ते थोडे मनस्वी होते. म्हणजे मला अजून आठवत आहे, मी शाळेत असताना लेडीज हॉस्टेल आणि पोलीस कॉलनी याच्यामध्ये काही जागा होती. तर एक दिवशी आम्हाला तिथे ट्रॅक्टर दिसला आणि डॉक्टर मारवांनी तिथे शेती सुरू केली होती. ट्रॅक्टर लावून तिथे त्यांनी गहू लावायला सुरुवात केली. त्यांना शेतीची आवड होती. मला असं वाटतं की त्यांना बहुतेक टीमनी ती बंद करायला सांगितली असावी, पण नंतर त्यांच्याकडे गाई म्हशी त्यांनी पाळल्या होत्या. तर ती म्हैस कॉलनीमध्ये लावायची नाही असा त्यांनी नियम केला. तर दुसऱ्या दिवशी आम्ही बघितलं, म्हणजे मागेच ती जागा होती की खुंटी बाहेरच्या बाजूला लावली होती भिंतीच्या आणि म्हैस आत होती. माझ्या मते हे फक्त डॉक्टर मारवाच करू शकतात, दुसरं कोणीही करू शकत. नागपूरला असताना मी पण नागपूरला शिकलो सुरुवातीला, नंतर मी औरंगाबादला आलो. त्या काळात कवी संमेलनं ते भरवायचे. त्या काळामध्ये हुल्लड मुरादाबादी, शैल चतुर्वेदी, मी तेव्हा नागपूरला स्वतः ती कवी संमेलनं या कवींची ऐकली आणि मला ती अजूनही खूप आठवतात. त्यात डॉक्टर मारवांचा खूप पुढाकार असेल. ते वॉर्ड नंबर 3 मध्ये दरवर्षी पोलिओच्या मुलांसाठी एक मेळ्यासारखं करायचं. त्यामुळे आम्हाला लहान मुलांना त्याचं फार मजा वाटायची. तिथे ते लॉरेल हार्डीचे सिनेमे दाखवायचे, तिथे खायला प्यायला असायचे, ते बरीच मजा असायची. पण हे ते दरवर्षी करायचे, हे मला अजून आठवतं. तर आता मी आठवणी अजूनही सांगू शकेन, पण मी एवढ्या थोड्या आठवणी सांगतो, याच्यावरून मला कळेल की ते कसं व्यक्तिमत्व होतं. या प्रसंगी या चतुरस्र व्यक्तिमत्वाला आणि त्यांच्या स्मृतींना माझं अभिवादन करून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. यानंतर मी अनुवादिका माया महाजन यांना विनंती करते की त्यांनी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं. वक्ते खूप आहेत, त्यामुळे कृपया त्यांना खरं तर सांगायचं खूप असणार आहे. त्या अर्थशास्त्र आणि इंग्लिशमध्ये त्यांनी MA केलेलं आहे, BEd केलेलं आहे. त्यानंतर 12वीच्या कोचिंग क्लासमध्ये अध्यापन केलेलं आहे. काही महत्त्वाच्या समित्यांवर विद्यालयामध्ये मार्गदर्शक म्हणून सुद्धा त्यांना आमंत्रित केलं गेलेलं आहे. गायन, लेखन, अभिनय हे त्यांची आवडीची क्षेत्र आहेत. त्यांची आत्तापर्यंत 21 अनुवादित पुस्तके प्रकाशित आहेत आणि 5 अजून अप्रकाशित आहेत. केंद्र सरकारच्या दिल्ली हिंदी केंद्र निर्देशालयातर्फे पहिल्याच अनुवादित पुस्तकाला सर्वोत्तम पुरस्कार त्यांच्या प्राप्त झालेला आहे. आकाशवाणी दिल्ली, पणजी आणि छत्रपती संभाजीनगर केंद्रावर विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि सादरीकरण त्यांनी केलेलं आहे. आम्ही लेखिका या महाराष्ट्र राज्यस्तरीय समूहातर्फे नवरत्न पुरस्कारामध्ये त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. पुणे आणि इतरही अनेक ठिकाणी त्यांना गौरव प्रमाणपत्र प्राप्त झालेलं आहे. असंख्य पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. महाजन मॅडम. व्यासपीठावर सर्व उपस्थित मान्यवर आणि तसेच तितकेच मान्यवर सगळे प्रेक्षक, 80% जास्त मेडिकल क्षेत्राशी संबंधित असलेले लोक इथे आहेत. माझा मात्र त्या क्षेत्राशी काहीचाही संबंध नाही. मी एक अनुवादिका, लेखिका म्हणूनच या सगळ्या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहे. माझ्याकडे स्वतः हे पुस्तक जेव्हा डॉक्टर महाजनांनी दिलं
तेव्हा मला डॉक्टर विक्रम मरवाह यांच्याविषयी काहीच माहिती नव्हती. पण जसजसे मी पुस्तक वाचत गेले तसतसं मला या माणसाचं व्यक्तिमत्व किती महान आहे ते जाणवत गेलं. पुस्तक वाचताना या पुस्तकात आपल्याला अनुवाद करायचा आहे हे मी विसरूनच गेले होते, इतकी त्यात गुंग झाले. पूर्ण पुस्तक वाचल्यानंतर मग माझ्या लक्षात आलं की आपण किती मोठं आव्हान पेलायला हो म्हटलेलं आहे. ज्या व्यक्तीला पद्मश्रीनं विभूषित केलेलं आहे त्या व्यक्तीनं स्वतः लिहिलेल्या गोष्टी आपण तितक्याच तोलामोलाच्या भाषेत जर का मांडता नाही आले आपल्याला तर त्या व्यक्तीवर अन्याय केल्यासारखं होईल याची मला जाणीव झाली. आणि 2 दिवस मी सतत विचारच करत होते की आपण हे करायचं का नाही करायचं. मग शेवटी माझ्यातली लेखिका जागी झाली की आपण ज्या क्षेत्रात कार्यरत आहोत त्या क्षेत्रातलं एखादं इतकं सुंदर आव्हान आपल्या समोर असताना आपण ते नाकारण्याचं काहीच कारण नाही आहे. आणि सौभाग्याने मला ते काम करताना खूप छान आनंद आला, खूप छान अनुभव आला. आतापर्यंत जे सगळे बोलले किंवा इथून पुढे बोलतील ते डॉक्टर मरवाह या व्यक्तीविषयी नक्कीच चांगलं बोलणार आहेत. आपल्याला आता कितीतरी किस्से ऐकायला मिळाले, परंतु मी मात्र बोलणार आहे ते त्यांच्या पुस्तकाविषयी आणि त्यांच्या हिंदी प्रेमाविषयी. वास्तविक पाहता मेडिकलचे विद्यार्थी म्हणजे त्यांचं इंग्लिश उत्तम असणारच याविषयी काही वादच नाही. परंतु हा माणूस जो फॉरेनला जाऊन शिकून आला तरीसुद्धा त्याचे पाय मात्र जमिनीवरच घट्ट होते. जसं आत्ताच आपल्याला सरांनी सांगितलं की मोठमोठ्या नॅशनल इन्स्टिट्यूशन्समध्ये सुद्धा जाऊन त्यांनी हिंदीचाच प्रचार केला, हिंदीमध्येच भाषण दिलं. रोटरी क्लबसारख्या क्लबमध्ये सुद्धा त्यांनी आभार प्रदर्शन असो, प्रास्ताविक असो हे सगळं हिंदीमधूनच केलं. तर ते स्वतः म्हणायचे की हिंदीची प्रतिष्ठा आपण नाही पाळली तर कोण पाळेल. आपल्या मातृभूमीबद्दल, आपल्या भाषेबद्दल, आपल्या एकंदर आयुष्याबद्दल आपल्याला नक्कीच स्वाभिमान हा असलाच पाहिजे. त्यांनी फक्त इन्स्टिट्यूशन्समध्येच ते हिंदी वापरलं असं नाही तर मेडिकल कॉलेजमध्ये जिथे की जास्ती करून विद्यार्थ्यांचा साहित्याशी काही संबंध येणार नाही तिथे देखील त्यांनी कवी संमेलनं सुद्धा घेतली आणि त्यालाही मोठा चांगला प्रतिसाद मिळाला. तसंच त्यांनी तिथेही आग्रहपूर्वक विद्यार्थ्यांना भाषणं आपली हिंदीमध्ये करण्यासाठी प्रवृत्त केलं. हिंदी लेखक आणि हिंदी कवी यांच्याविषयी तर त्यांना इतकी अपरंपार माया, दया आणि आदरभाव होता की ते स्वतः एका लेखात सांगताना म्हणतात की मी स्वतः ह्या हिंदी लेखकांवर उपचार करू शकलो नाही जेव्हा त्यांना अत्यंत गरज होती. हिंदी साहित्याचा अभ्यास त्यांनी केला असेल त्यांना माहिती आहे की जयशंकर प्रसाद, सूर्यकांत पाटील, निराला वगैरे या काळामध्ये लेखक लोक हे निर्धनच जास्ती करून होते. प्रेमचंद्रच्या कहाण्या तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहेत. या लोकांच्याकडे श्रीमंती होती ती शब्दांची होती आणि त्या श्रीमंतीवर त्यांचं नाव झालेलं आहे. परंतु या लोकांना स्वतःवर उपचार करायला जवळ पैसा नसायचा. तर अशा लोकांना मला उपचार करायचे होते. मला त्यावेळेस मी स्वतः डॉक्टर नव्हतो आणि त्यामुळे मला ते जमलं नाही. याच्यासाठी मला अतिशय वाईट वाटतं. डॉक्टर आपल्या वडिलांबद्दल आणि भावांबद्दल देखील खूप चांगलं बोलतात. ते त्यांचे प्रेरणास्रोत होते वडील आणि म्हणून ते आपल्या प्रास्ताविकात देखील त्यांनी असं म्हटलं आहे, ए फलक इंतहाए जोर और भी है, तेरे तरकश में कोई तीर और भी है. आणि ह्याच ह्या शेराचा अर्थ असा आहे की या नियतीलाच त्यांनी प्रश्न विचारला आहे की मी पुष्कळ सामना करायला तयार आहे, माझ्याजवळ सामर्थ्य आहे, तू जितकी संकटं माझ्यावर ढकलशील त्या सगळ्या संकटांना पार पडून मी उत्तर द्यायला तयार आहे. माझ्यावर सोडायला तुझ्याकडे काही आणखीन भान शिल्लक आहे. तर हाच भाव त्यांनी आयुष्यभर जपला आणि म्हणूनच ते यशस्वी
व्यक्तिमत्व ठरले आणि पद्मश्रीनंही पुरस्कृत झालेले आहेत. धन्यवाद.